विलिनीकरणाला विरोध आणि घातपाताचा संबंध. रोहित पवारांना नेमकं म्हणायचे तरी काय? एकत्र राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष कोल्हे होणार होते. डॉक्टर अमोल कोल्हेच या संयुक्तित राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष या महाराष्ट्राचे झाले असते, दादांची इच्छा होती. विलिनीकरणासंदर्भातल्या नव्या दाव्यानं खळबळ. आम्ही एनडीए बरोबर जायचं का दादा बाहेर येऊन रस्त्यावरची लढाई आमच्याबरोबर लढणार, हे दादांमध्ये आमच्यामध्ये त्या ठिकाणी हा विषय झालेला आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा मुद्दा राजकीय वर्तुळात चांगला चर्चेत आलाय. आता याच विलिनीकरणाच्या चर्चेत रोहित पवार यांनी नवा दावा करत याचा संबंध अप्रत्यक्षपणे अजित पवारांच्या अपघाताशी जोडण्याचा प्रयत्न केल्याचं दिसतंय. विलिनीकरणाच्या बैठकांमध्ये कोणती चर्चा झाली ते आम्हाला आणि दादांनाच माहीत होतं. दादांसोबत जायचं की दादा एनडीएतून बाहेर पडतील या संदर्भातही चर्चा झाल्याचं सांगत रोहित पवारांनी थेटपणे हे मान्य नसणाऱ्या काही लोकांना घातपाताच्या संशयात ओढण्याचा प्रयत्न त्यांनी केल्याचं दिसतंय. अजितदादा असताना अजितदादांबरोबर आमची चर्चा काय झाली हे त्या ठिकाणी आम्हाला माहिती आहे. अजितदादांशी बोलत असताना दादांबरोबर आम्ही एनडीए बरोबर जायचं का दादा बाहेर येऊन रस्त्यावरची लढाई आमच्याबरोबर लढणार, हे दादांमध्ये आमच्यामध्ये त्या ठिकाणी हा विषय झालेला आहे. आज दादा नाही आहेत, त्यामुळे याच विषयावर चर्चा करणं गौण आहे. आणि त्यामुळेच मी सांगतो की आमच्यासाठी या विषयाला पूर्णविराम लागलेला आहे. दादा गेल्यानंतर लगेचच्या लगेच. रोहित पवार एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी विलिनीकरणानंतर अमोल कोल्हे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष झाले असते, अजितदादांची ती इच्छा होती असं मोठं विधान त्यांनी केलं. दुसरीकडे विलिनीकरणाबाबत जयंत पाटलांच्या घरी 13 बैठका झाल्याचं सांगत पुन्हा एकदा विलिनीकरणावरून राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंसह विलिनीकरण विरोधकांना घेरण्याचा प्रयत्न केल्याचं दिसतंय. आज नाही, आमच्याकडे माहिती खूप आहे. डॉक्टर अमोल कोल्हेंनी सुद्धा याबाबतीत काही स्पष्टीकरण दिलं आहे. कारण डॉक्टर अमोल कोल्हेच या संयुक्तित राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष या महाराष्ट्राचे झाले असते, दादांची इच्छा होती. आणि मग ते फार प्रामुख्याने पुढाकार त्या ठिकाणी घेत होते दादांच्या इच्छेप्रमाणे. आणि दादा त्यांच्यावर लक्ष ठेवून होते आणि त्यांना पार्टी ही वाढवायची होती. त्यामुळे अमोल कोल्हेंनी सुद्धा याबाबतीत स्पष्टीकरण दिलं आहे, ताईंनी दिलं आहे, शशिकांत शिंदे साहेबांनी दिलं आहे. ज्यांच्या घरी या बैठका व्हायच्या 13 बैठका झालेल्या आहेत. CCTV कॅमेरा कुठून घ्यायचा हे तुम्हाला त्या ठिकाणी माहिती आहे. तुम्ही ट्रॅफिकचा घ्या, नाहीतर मंत्री लोढा साहेबांच्या घराच्या समोरचा घ्या. तिथं दादा तुम्हाला 13 वेळा वेगवेगळ्या गाडीमध्ये, पण घर एक जयंत पाटील साहेबांचंच. आणि जयंत पाटील साहेबांनी सुद्धा यात स्पष्टीकरण दिलेलं आहे. रोहित पवार यांनी एकामागून एक दावे करत विलिनीकरणाला विरोध करणाऱ्या नेत्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. पण राष्ट्रवादीचे नेते मात्र अजून तरी विलिनीकरणाच्या प्रश्नावर बोलणं टाळतायत. नेता अजितदादांचा हे दुर्दैवी निधनामुळे आम्हाला या विषयावर कुठलीही चर्चा करायची नाही. आम्हाला फक्त पहिलं आमच्या पक्षाला सावरण्याचा हा काम हे महत्त्वाचं वाटते. आमच्या नेत्या आमच्या आमदारांनी सुनेत्रा वहिनी पवार यांना विधिमंडळाचा नेता निवडलेला आहे. एकंदरीत अजित पवार यांचे पुतणे असलेले रोहित पवार सातत्यानं अजितदादांचा अपघात नव्हे तर घातपात असल्याचा संशय उपस्थित करतायत. आता त्यांनी या घातपाताचा धागा थेट विलिनीकरणाशी जोडण्याचा अप्रत्यक्ष प्रयत्न केला. त्यामुळे आता रोहित पवार विलिनीकरण आणि घातपात हे एकमेकांशी जोडून कुणाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याचा प्रयत्न करतायत का, असा सवाल उपस्थित केला जातोय. रोहित पवारांच्या या दाव्यांचा काय राजकीय परिणाम होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.